नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला मित्र यासिन शेख. आज आहे आपण आपल्या समृद्धी ॲग्रो फार्म. शेतकरी मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ बनणार आहे शेतकऱ्यांच्या समस्यावर. जेणेकरून शेतकऱ्यांची जे प्रॉब्लेम आहेत सेटिंगबद्दल आहे. म्हणजे या दिवसामध्ये जास्त पाऊस, जास्त ऊन किंवा जास्त थंडी अशा पिरियडमध्ये माल सेटिंग होत नाही. माल ड्रॉपिंग होत आहेत आणि मग माल सेटिंग न झाल्यामुळे जे टार्गेट असतं, जे ॲव्हरेज असतं ते निघत नाही. तर शेतकरी मित्रांनो, आजचा जो टॉपिक राहणार आहे, आजचा जो विषय राहणार आहे, टमाटर पिकाबद्दल असो किंवा सगळ्या इतर भाजीपाला पिकाबद्दल जे काही ड्रॉपिंगची समस्या, फुल फ्लॉवरिंग जास्त काढणं, सेटिंग जास्त करणं आणि कुठल्या-कुठल्या स्प्रेमुळं किंवा कुठल्या-कुठल्या औषधांमुळं सेटिंग चांगली होती आणि फ्लॉवरिंग भरपूर निघते आणि झाडाला माल भरपूर धरला जातो. तर त्याचे स्टेप बाय स्टेप आपण 4-5 कॉम्बिनेशन वेगवेगळ्या स्टेजमध्ये कसे स्प्रे करायचे आणि कशी फवारणी करायची आणि कुठल्या स्टेजला करायची त्याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यांना देणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, जे कोणी नवीन असतात ते शेतकऱ्यांनी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि शेअर बी करून ठेवायचं आहे, की जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याला कमी खर्चामध्ये चांगल्या क्वालिटीची सेटिंग आपल्या झाडावर झाली पाहिजे आणि कमी खर्चामध्ये आपलं पीक एकदम भरघोस उत्पन्न देणार झालं पाहिजे. तर शेतकरी मित्रांनो, जसं मिरची झाली, टोमॅटो झालं, काकडी झालं, कारलं दोडका झालं, जे बी भाजीपाला पिकं लागतात, ज्याला फुलांची संख्या भरपूर लागते किंवा सेटिंगसाठी आपल्याला फ्लॉवरिंग पाहिजे. तर पहिला टॉपिक आहे की जेणेकरून आपल्याला आपल्या झाडावर 20 ते 25 दिवसानंतर आपल्या झाडावर खूप सारी फ्लॉवरिंग, पिवळे फुलं जास्त दिसले पाहिजे आणि ते लागलेले फुलं, जे फुलं असतात, ते फुल फळांमध्ये कन्व्हर्ट झालं पाहिजे. त्याला आपण सेटिंग म्हणतो. म्हणजे जास्त प्रमाणात फुल ड्रॉपिंग न होता, जास्त प्रमाणात आपल्या झाडावर सेटिंग झाली पाहिजे. जास्त प्रमाणात आपल्या प्रत्येक गुच्छाला किंवा प्रत्येक पानागणिक माल आपला पानापेक्षा जास्त माल दिसला पाहिजे. तर त्याच्यासाठी शेतकरी मित्रांनो, आपल्याला पहिलं जे कॉम्बिनेशन आहे ते बोरान सोबत आपल्याला ॲमिनो आणि सीव्हीड, जसं ज्या 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 ह्याच्यामध्ये ज्या औषधामध्ये अमिनो आणि सीव्हीड असते किंवा सीव्हीड एक्स्ट्रा आणि अमिनो ॲसिड असं जे ज्यात असते ते मॉलिक्युल आपल्याला आपल्या झाडावर यूज करायचं आहे. तर त्याचं प्रमाण जसं मार्केटमध्ये खूप सारे प्रोडक्ट आहेत. तर आम्ही जे कॉम्बिनेशन देतो शेतकऱ्यांना एकदम सोप्या आणि ह्याच्यामध्ये, जेणेकरून बोरान एक 200 लिटर पाण्यासाठी 200 ग्राम घ्यायचा आहे. 05234 700 ग्राम घ्यायचा आहे. इसाबियन किंवा बायोविटा किंवा ज्याच्यामध्ये अमिनो आणि अमिनो ॲसिड आणि सीव्हीड एक्स्ट्रा असे काही कंटेन असणारे जे मॉलिक्युल आहेत ते 400 ml आणि सिलिकॉन 300 ग्राम, असे चारीचं कॉम्बिनेशन जर दिलं तर शेतकरी मित्रांनो, झाडाला थोडंसं 05234 दाबायचं काम करतं. फ्लॉवरिंग अमिनो फुलविक सीव्हीड हे कंटेन असल्यामुळं फ्लॉवरिंग भरपूर निघतं आणि फ्लॉवरिंग भरपूर निघाल्यानंतर फुलाला फळामध्ये कन्वर्ट करण्यासाठी बोरान काम करतं आणि सिलिकॉन हे ट्रेस वगैरे, म्हणजे अशा कॉम्बिनेशनमुळे काय होतं, आपल्या झाडावर भरपूर सेटिंग आणि भरपूर माल दिसायला सुरुवात होते. तर हे पहिलं कॉम्बिनेशन शेतकरी मित्रांनो आपलं स्प्रेचं झालं. तर शेतकरी मित्रांनो, जसं आता पहिलं कॉम्बिनेशन झालं, दुसऱ्या कॉम्बिनेशनमध्ये शेतकरी मित्रांनो आपल्याला जास्त सेटिंग करायचं आहे. फुलाची ड्रॉपिंग होऊ द्यायची नाही आहे आणि फूल जे आहे पिवळं पडून खाली गळतं किंवा अ, फळ म्हणजे फूल तसंच राहतं पण त्याचं फळामध्ये रूपांतर होत नाही. अशा काही समस्या शेतकऱ्यांना खूप असतात. तर अशा वेळेस ज्यावेळेस आपला 30-35 दिवसाचा प्लॉट असतो आणि खूप सारी फ्लॉवरिंग असते पण फळात कन्व्हर्ट होत नसतं किंवा ड्रॉपिंग होत असतं, पिवळे पडून फुलं खाली सोडून देत असतं झाड. तर अशा वेळेस शेतकरी मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे, 200 लिटर पाण्यासाठी प्लॅनोफिक्सचं 20 मिली घ्यायचं आहे. बोरान 200 लिटर पाण्यासाठी 200 ग्राम घ्यायचं आहे. चिलेटेड कॅल्शियम किंवा ऑक्साईड कॅल्शियम, चिलेटेड कॅल्शियम घेतलं तर 200 ग्राम, ऑक्साईड कॅल्शियम घेतलं तर 400 ml. असं या तिन्हीचं कॉम्बिनेशन करून जर आपण स्प्रे केलं आपल्या झाडावर, तर शेतकरी मित्रांनो, जे ड्रॉपिंगची समस्या असते किंवा जे फुल ड्रॉपिंग होतं आणि जे हार्मोन्स किंवा जे झाडांना अन्नद्रव्य कमतरता असते ते भरून काढून फुलामधलं फळामध्ये रूपांतर होतं. कॅल्शियममुळे जी डिफिशियन्सी असते कॅल्शियमची, बोरानची किंवा ते सगळ्या गोष्टी
भरून काढून झाड ऑटोमॅटिक झाडाला म्हणजे फुलाला फळामध्ये कन्वर्ट करतं. तर ह्याच्यासाठी बेस्ट कॉम्बिनेशन काय आहे, की प्लॅनोफिक्स 200 लिटर पाण्याला 20 मिली घ्यायचं आहे, 200 ग्राम बोरान घ्यायचं आहे, सोबत कॅल्शियम चिलेटेड घेतलं तर 200 ग्राम आणि ऑक्साईड कॅल्शियम घेतलं तर 400 मिली. हा एक पहिली फवारणी आहे. दुसरी फवारणी अजून एकदम जर समजा हे नाही भेटलं तर याराचं बट फिल्टर 500 ग्राम घ्यायचं आहे. याराचं सेनिफॉस 400 ml घ्यायचं आहे आणि त्याच्यासोबतच 20 मिली प्लॅनोफिक्स आणि 2 ग्राम 6 बी आहे. असं जर कॉम्बिनेशन केलं तर हे दोन्ही स्प्रे सेटिंगसाठी एक नंबर आहेत. जेणेकरून झाडामधले जे ट्रेस असतो किंवा झाडामध्ये जो वाढ जास्त असते तर हे काहीच वेळेस या झाडांना थोडा वेळ थांबवून देतं आणि सगळं अन्नद्रव्य फुलाकडं आणि फळाकडं रूपांतर करतं काही वेळासाठी. तर त्याच्यामुळं काय होतं शेतकरी मित्रांनो, टमाटर असो, मिरची असो, दोडका कारला असो, कुठलेही भाजीपाला पीक असो, त्यावेळेस पूर्ण ताकद त्याची फळाकडे लागते, फुलाकडे लागते आणि पूर्ण माल सेट होतो. आणि ज्यावेळेस सेटिंग होतं तर झाड ऑटोमॅटिक ज्यावेळेस सेटिंग होतं तर झाड मग वाढीचं प्रमाण कमी ठेवतं आणि फळांकडे जास्त ताकद लावत असतं. तर हे झालं आपलं दुसरं कॉम्बिनेशन. तर शेतकरी मित्रांनो, सेटिंगसाठी फ्लॉवरिंगसाठी जर कॉम्बिनेशन 3 नंबर आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला जास्त सेटिंग करायची आहे, झाडांची वाढ पण करायची आहे आणि फ्लॉवरिंग भरपूर संख्येमध्ये काढायची आहे. तर मार्केटमध्ये जसं नायट्रोबेन्झिन कंटेंट ज्याच्यामध्ये असतं, जसं बूम फ्लॉवर आहे, बरेचसे काही काही फ्लॉवरिंग किंग आहे, अशा बऱ्याचशा काही नावानं प्रोडक्ट येतात ज्याच्यामध्ये नायट्रोबेन्झिन कंटेंट येतं. तर मित्रांनो, हे नायट्रोबेन्झिन कंटेंट जे आहे ते 1 ते 1.5 मिली म्हणजे 200 लिटरला 200 ते 300 ml ते घ्यायचं आहे. त्याच्यासोबत सीव्हीड एक्स्ट्रा ज्यात कंटेन येतं त्यामध्ये जसं इसाबियन झालं, बायोटा झालं, आंबिशन झालं, खूप सारे घटक आहेत मार्केटमध्ये. फ्लॉवरिंग किंग झालं, बऱ्याचशा नावानं येतात ज्याच्यामध्ये सीव्हीड एक्स्ट्रा म्हणून कंटेन येतं. ते त्यात 200 ते 300 मिली ते ॲड करायचं आहे 400 मिलीपर्यंत. नंतरचं तिसरं प्रोडक्ट आहे त्यामध्ये मायक्रोन्यूट्रॉन जे मॉलिब्डियम जे म्हणतात, ज्यामध्ये झिंक, बोरॉन, कॅल्शियम म्हणजे सगळे काही कंटेन मायक्रोन्यूट्रॉनमध्ये येतात. ते आपल्याला 200 ते 250 ग्राम घ्यायचं आहे. हे तिन्हीचं कॉम्बिनेशन करून जर फवारणी केली तर शेतकरी मित्रांनो, फ्लॉवरिंग बी भरपूर निघते, झाडाची वाढ एकदम व्यवस्थितपणे म्हणजे जास्त पळवत पण आहे झाडाला आणि झाडाला आणि कमी बी हाईट होत नाही. मिडियम वाढमध्ये भरपूर सेटिंग देत, भरपूर फ्लॉवरिंग देत, झाड अन्नद्रव्याची कमतरता भरून काढत, म्हणजे झाडामध्ये येणारा ट्रेस जो असतो किंवा झाड जो ट्रेसमध्ये जातं किंवा झाड पाऊस जास्त झाल्यामुळं, ऊन जास्त झाल्यामुळं, थंडी जास्त झाल्यामुळं, अनबॅलन्स झाल्यामुळं जर असे प्रॉब्लेम येत असतात, अशा वेळेस अशी जर फवारणी घेतली आपण तर शेतकरी मित्रांनो, त्यावेळेस झाड स्वतःची कमतरता भरून काढतं. झाडामध्ये जे अन्नद्रव्याची कमतरता असते ते मजबूती झाडामध्ये येते आणि ऑटोमॅटिक झाड मग ते फ्लॉवरिंगच्या दिशेनं पळतं, फ्लॉवरिंग भरपूर काढतं, सेटिंग भरपूर काढतं. तर याच्यामध्ये या स्प्रेमुळं आपलं फळधारणा जास्त झाल्यामुळं अवरेजचा फायदा होतो, जास्त अवरेज निघतं, जास्त इल्ड निघतं. 2000 ते 3000 कॅरेट निघायला आपल्याला मदत होती. तर अशा फवारण्या कमीत कमी 8 ते 10 दिवसातनं, 15 दिवसातनं एखादी फवारणी जर आपल्या झाडावर ठेवली तर त्यावेळेस झाड हे एकदम बिनरोगी बनतं, ज्याला मग आपण म्हणतो झाड जे बिमारीपासून अटॅक होत नाही किंवा अन्नद्रव्याची कमतरता जर त्याची भरून निघली तर झाड एकदम स्ट्रॉंग राहतं आणि मग किती जरी रोगराईचा अटॅक असेल अशा वेळेस झाड जे आहे ते रोगाला बळी पडत नाही. तर शेतकरी मित्रांनो, जसं आता मी तुम्हाला 3-4 कॉम्बिनेशन सांगितले, तर 4 नंबरचं जे कॉम्बिनेशन आहे ज्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो आपल्याला झाडावरची वाढ बी व्यवस्थित ठेवायची आहे, फ्लॉवरिंगची संख्या बी वाढवायची आहे, झाड बी एकदम छोटं नाही राहिलं पाहिजे आणि झाड एकदम हाईटनं एकदम नुसतं झाडावर पानावर बी पळू नये. म्हणजे अशा हिशोबानं जर आपल्याला काम करायचं आहे, झाडांना प्रत्येक पानागणिक फ्लॉवरिंगकडे काढत गेलं पाहिजे, फुलांची संख्या भरपूर दिली पाहिजे, सेटिंगमध्ये कन्वर्ट होतं गेलं पाहिजे. प्रत्येक पंजाला म्हणजे जे 6, 7, 8चा जो पंजा येतो प्रत्येक 7-8 फळं सेटिंग झाली पाहिजे. एक बी फुल ड्रॉपिंग नाही झालं पाहिजे. तर अशासाठी शेतकरी मित्रांनो आपल्याला स्प्रेचं नियोजन करता करता ड्रीप ॲप्लिकेशनमध्ये सुद्धा आपल्याला जी खतं द्यायची आहेत किंवा जे ज्या वेळेस जे फवारणी घेतो आपण त्यावेळेस त्या खतं द्यायचे आहेत. दुसरी गोष्ट, ज्यावेळेस बी पाऊस जास्त असतो, आभाळ जास्त असतं, रिमझिम पाऊस असतो, अशा वेळेस काही वेळेस शेतकरी काय करतात शेतकरी मित्रांनो, रासायनिक खतं किंवा लिक्विड खतं जे वॉटर सोल्युबल खतं जास्त प्रमाणात वापरतात. त्याच्यामुळे झाड काय होतं, एकतर वीकमध्ये चाललं जातं
आणि वाढची संख्या वाढून जाते, अचानक नायट्रोजन जास्त होतं, फॉस्फरस जास्त होतं आणि त्या झाडाला अनबॅलन्स होऊन जातं. तर अशा वेळेस शेतकरी मित्रांनो, आपलं झाड हमेशा ट्रेसमध्ये बी राहिलं नाही पाहिजे आणि एकदम ग्रोथच्या मागे बी नाही लागलं पाहिजे. मीडियम स्टेजनं झाड चालत राहिलं पाहिजे, फ्लॉवरिंग देत राहिलं पाहिजे. त्याच्यासाठी हमेशा अशा वातावरणामध्ये पावसाळ्याच्या, आता जो जुलैचा महिना चालू आहे, आता 2-3 दिवस झालं पाऊस चालू आहेत, याच्यामध्ये खूप सारे प्रॉब्लेम येतात. ड्रॉपिंगचे प्रॉब्लेम येतात, फुलसंख्या सोडून द्यायचे प्रॉब्लेम येतात, झाड एकदम पळायला सुरू होते, म्हणजे जास्त वाढ होऊन जाते, मग फुलं सोडून देतं, फळांकडे रूपांतर होत नाही. तर अशा वेळेस नायट्रोजन न जाता गेलं नाही पाहिजे, कारण ऑटोमॅटिक आभाळापासून पावसापासून नायट्रोजन झाडाला भेटत असतं. तर त्यावेळेस शेतकरी मित्रांनो, थोडंसं केमिकल खतं किंवा जे वॉटर सोल्युबल खताला कमी करून आपल्याला स्लरीकडे सुद्धा भर द्यावा लागतो शेतकरी मित्रांनो. ज्यावेळेस आपण पिकं करत असतो, अशा वेळेस ज्या स्लरीमधनं, जे आपण प्रत्येक वेळा सांगतो, ह्याचा सविस्तर व्हिडिओ स्लरी कशी बनवायची, हे नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण त्यांना सगळ्या शेतकऱ्यांना समजवणार आहे. स्लरी सुद्धा आठवड्यातनं एकदा एकरी 200 लिटर गेली पाहिजे. गोकुरपा गेलं पाहिजे. ताक अंड्याचा सुद्धा स्प्रे 8-10 दिवस भिजू घालून ते सुद्धा केला पाहिजे. आणि जास्त करून झाडाची हाईट या वातावरणात न करता हवा. झाड हे कमी हाईटमध्ये चाललं पाहिजे. आता थंडीचा दिवस असेल, उन्हाळा असेल, त्यावेळेस झाड पळत नसेल, तर त्यावेळेस थोडंफार नायट्रोजन लावलं चालतं. परंतु अशा वेळेस ज्या ग्रेडमध्ये एन नाही, असे ग्रेड जर दिले, 042-47 झालं, 037-37 झालं आणि 060-20 झालं, 052-34 झालं, जे झाडांची वाढ कमी करत करत माल फुगवायचे काम करतं, फॉस्फरसची लेवल वाढवतं, झाड एकदम एकदम लेवलमध्ये वाढत राहतं आणि फळांची संख्या, साईज मोठी करणं, अशा गोष्टी ज्या ज्या लिक्विडमध्ये किंवा ज्या वॉटर सोल्युबलमध्ये आहे, असे खतं आपल्याला ड्रिपने द्यायचे. तर शेतकरी मित्रांनो, जसं तुम्हाला जर भरपूर सेटिंग करायची आहे, मालावर क्रॅकिंग येऊ द्यायचं नाही आहे, तर अशासाठी आठवड्यातनं एक वेळा कॅल्शियम नायट्रेट 5 किलो, बोरान अर्धा किलो एकरी, प्लॅनोफिक्स 200 मिली आणि 13-45 सेटिंग पिरियडमध्ये जर आठवड्यातनं एकदा हे कंपल्सरी देणं आहे. दुसरी गोष्ट आहे, झाडाला जे अन्नद्रव्य लागतात त्याच्यामध्ये जर मॅग्नेशियम सल्फेट झालं, सिलिकॉन झालं, मायक्रोन्यूट्रॉन झालं, जसं अमिनोफोलिक सिविडचं कंटेंट झालं, तर अशा काही गोष्टी झाडाला लागत असतात. त्यावेळेस मॅग्नेशियम सल्फेट एकरी 5 किलो, पोटॅशियम जर झाड वाढत असेल तर पोटॅशियम शोनाइट त्यात 2-3 किलो ॲड करायचं आहे. मिलाज किंवा मायक्रोन्यूट्रॉन जे बी येतं, मिक्स मायक्रोन्यूट्रॉन जे ड्रिपद्वारे देतात, ते 2 किलो, असं ते बी 8 दिवसातून एकदा झाडाला आपल्या घेत जाणे गरजेचं आहे. मग त्याच्यानंतर आपल्याला फळांची साईज मोठी करण्यासाठी, फ्लॉवरिंग भरपूर काढण्यासाठी आणि वेदर बघून, पाऊस जास्त असला तर अशा वेळेस वॉटर सोल्युबल न देता फक्त स्लरी आणि गोकुरपावर काम चालवायचं आहे. तर त्याच्यासाठी 042 झालं, कमी वाढतं. त्याच्यामध्ये फॉस्फरस हाय लेवलचा ऑक्साईड फॉर्ममध्ये आहे, पोटॅश आहे, फेरस आहे. तर झाडाची डिफिशियन्सी एकदम कमी होऊन जाते. काळोखी ग्रीनरी चांगली राहते, फळांची साईज चांगली होते, फ्लॉवरिंग भरपूर काढतं, फॉस्फरस लेवल जास्त असल्यामुळं. तर 042-47 हे 15 दिवसातून एकदा तरी आपल्या झाडाला जाऊ द्यायचं, जेणेकरून वेलवर्गीय पिकांना साईज वाढवण्यासाठी, आवरेज जास्त करण्यासाठी, माल मोठा करण्यासाठी, सेटिंग करण्यासाठी खूप सारं मदत करतं. ह्याच्याबरोबर जर 42-47 बरोबर जर तुम्ही समजा असं इसाबियनसारखं कंटेन, अमिनोफोलिक सिविड, मायक्रोन्यूट्रॉन सारखं जे कंटेन जर त्यात असेल, जेणेकरून इसाबियन झालं, बायोविटा झालं, अम्बिशन झालं, जर असं अर्धा लिटर जरी आपण प्रति एकर 8-10 दिवसातनं जर ह्या अशा खतांबरोबर दिलं, तर मुळांची संख्या वाढत राहते, पांढरी मुळं हमेशा ॲक्टिव्ह राहतात, फ्लॉवरिंगची संख्या वाढत राहते आणि आपली भरघोस उत्पन्नासाठी आपल्याला मदत होऊन जाते. तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला जे स्टेप बाय स्टेप, म्हणजे झाड लावल्यापासून माल चालू होईपर्यंत, माल चालू झाल्यापासून आपल्याला 2000 कॅरेटचं टार्गेट एकरी गावरानी सेगमेंटमध्ये आणि कॅप्सूल सेगमेंटमध्ये 3000-4000 कॅरेट काढायचे असते. तर शेतकरी मित्रांनो, खताचं नियोजन व्यवस्थित करावं लागतं, टायमिंगला खतं द्यावं लागतात, फवारणी लागतात, रोगराईची सांभाळणी करावी लागते. पांढऱ्या मुळांची हमेशा वाढ करण्यासाठी व्यवस्थित, जिथं जेवढ्या पांढऱ्या मुळांची वाढ होईल अशा वेळेस झाड जे आहे आजारी पडत नाही आणि खूप सारे फळ आपल्याला एका झाडाला 5 किलोपासून ते 10 किलोपर्यंत टमाटरसारखं पिकाला देऊन जातं. मिरचीसारखं झाड 1 किलोपासून ते 1.5-2 किलोपर्यंत एक झाड देऊन देतं, हिरवी मिरची देतं. म्हणजे असं प्रत्येक झाडाचं जे ॲव्हरेज ठरवलेले आहेत, तर ते आपल्याला एकरामध्ये जास्त उत्पन्न काढायचं आहे, भरघोस उत्पन्न काढायचं आहे, कमी खर्चामध्ये निघलं पाहिजे, रेट आणि क्वालिटी बी चांगली निघली पाहिजे, फळावर चकाकी पाहिजे, फळावर जे आहे फळ आपलं मार्केटमध्ये गेलं तर असं गिरायकानं, व्यापाऱ्यानं बघितलं असं उचललं पाहिजे कॅरेट. तर त्याच्यासाठी स्प्रे नियोजन व्यवस्थित पाहिजे,
ड्रीप इरिगेशनमध्ये खतं सोडताना चांगल्या गोष्टीने ठिबक औषधं गेले पाहिजेत. जे ज्यादा करून ऑर्गॅनिक कार्बन असणारे खतं जसं स्लरीसारखं गोकुळपासारखी खतं जे आपण बनवतो स्वतः घरी ते कमी खर्चामध्ये होतात अशी काही ड्रीपनं गेलं पाहिजे, जेणेकरून आपलं झाड एकदम मजबूत ताकदवर राहिलं पाहिजे आणि भरपूर रोगाला बळी न पडता आपल्याला भरपूर उत्पादन देऊन तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला अशा काही गोष्टी शिकायच्या आहेत किंवा अशी काही शेती करायची आहे आधुनिक पद्धतीची, त्याच्यासाठी शेतकरी मित्रांनो आपल्याला एकदम टॉप लेवलची शेती करायची आहे किंवा टॉप लेवलचा आपल्याला माल काढायचा आहे, टॉप लेवलचं मार्केट मिळवायचं आहे. त्याच्यासाठी योग्य मार्गदर्शन, योग्य सल्ला, योग्य शेड्यूल घेणं गरजेचं आहे, जेणेकरून कमी खर्चामध्ये चांगलं उत्पन्न, भरघोस उत्पन्न निघलं पाहिजे. तर आपण हे समृद्धी ॲग्रो फार्मरचा जो आपला समृद्धी पॅटर्न जो चालत आहे, जो शेतकऱ्यांना प्रत्येक पिकाबद्दल म्हणजे फळबाग असो किंवा वेलवर्गीय असो किंवा पालेभाज्या असो किंवा बनानासारखे सगळे पिकांसाठी आपण शेतकऱ्यांना जी मदत करत आहे की शेतकऱ्यांनी कुठलंही पीक लावलं तर त्या पिकामध्ये फेल नाही झालं पाहिजे शेतकरी आणि त्याच्यामध्ये चांगलं ॲव्हरेज भरपूर काढायची कॅपॅसिटी शेतकऱ्याची राहिली पाहिजे कमी खर्चामध्ये. रेटचं काही कमी जादा होत राहतात, नशिबाचा खेळ आहे. परंतु जर ज्या शेतकऱ्यांनी ॲव्हरेज चांगलं काढलं, ज्यांनी टनेज भरपूर काढलं, त्याला 100% कमी रेटमध्ये सुद्धा चांगला प्रॉफिट भेटून जातो. तर शेतकरी मित्रांनो, जे कोणी शेतकरी नवीन असाल, समृद्धी पॅटर्न काय समजायचं आहे, समृद्धी पॅटर्नमध्ये काय सांगितलं जातं, कशी शेती केली जाते, आधुनिक पद्धती शेतीची काय आहे आणि नवीन नवीन टेक्नॉलॉजी काय आहेत, कमी खर्चामध्ये कमी बजेटमध्ये शेती कशी करायची, हे सर्व काही गोष्टी शिकायच्या असतील तर आपल्या ह्या समृद्धी ॲग्रो फार्मर जो आपला चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करून ठेवायचा आहे, व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि इतरांना पण शेअर करून घ्यायचं आहे. शेतकरी मित्रांनो, जसं प्रत्येक महिन्याला किंवा कुठल्या कुठल्या महिन्यात कुठले कुठले पिकं लावायचे आहेत किंवा कुठल्या पिकामध्ये चान्स आहे, कुठल्या मार्केटला म्हणजे कधी लावल्यानंतर रेट राहणार आहे, याच्यासाठी जर शेतकऱ्यांना माहिती असेल किंवा माहिती पाहिजे असेल तर शेतकरी मित्रांनी कमेंटमध्ये समृद्धी लिहायची आहे, जेणेकरून प्रत्येक महिन्याला किंवा प्रत्येक 15 दिवसाला आपलं एक कुठली पिकं लावायची, कुठल्या स्टेटला लावायचे किंवा कुठल्या वातावरण लावायचे आणि कवा कवा लावायचे किंवा रेट चांगला भेटेल याच्यासाठी आपण प्रत्येक महिन्याला एक व्हिडिओ असं बनवू. जर ज्यादा लोकांनी समृद्धी समृद्धी अगर जर समजा कमेंटमध्ये जर केलं तर त्याच्यासाठी आपण प्रत्येक महिन्याला शेतकऱ्यांसाठी प्रत्येक पिकाची कधी लागवड केली पाहिजे, कुठल्या कुठल्या पिकाची आणि त्याला रेट भेटेल असे आपण त्यांना अंदाज देऊ.